एक शो सुरू होतो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. आमच्यासारखे अनेक कलाकार मालिकांमधलं टेन्शन विसरून तुझ्या इथे बघतात, खेळतात, जिंकतात आणि खूप मजा करतात. सगळी टेन्शन्स ते एका दिवसामध्ये विसरतात. अशा शोचं निवेदन करायला तुझी सुरुवात केलीस ते आता सीझन 5 पर्यंत हा प्रवास पोहोचलाय. तुला एक कलाकार म्हणून आपण किती आनंद होतो या सीझन 5 साठी? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतंय स्टार प्रवाह आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधली मनोरंजनाची जी गॅप आहे ती स्टार प्रवाह नेहमी भरून काढतं. प्रत्येक गॅप भरून काढतं. याने माझ्या पोस्टरमध्ये माझ्या दादाची गॅप पण भरून काढली. मला मी असं ऐकलं होतं की त्यांच्या दादा गॅप असतं ते नशिबान असतात आणि मी खरंच तेवढा नशिबान माणूस आहे. कलाकार म्हणून किती नशिबान मला माहिती आहे, पण खूप माणूस म्हणून खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते. अभिजित यार खरंच तू बरोबर प्रश्न विचारलास की हे निवेदन काय म्हणजे मी एका अवॉर्ड शोमध्ये कॉन्सेप्शलाइज असा एक शब्द होता. तर माझ्या बाजूला आलो आपला भाऊ होता, त्याला बोलतो जेव्हा हा शब्द मला बोलता येईल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने निवेदन बोलतो. कारण हा शब्द म्हणजे ती मोठी जबाबदारी असते निवेदन करणं. आता ज्या पद्धतीने तू मास्टर या गोष्टी द्या आणि ज्या उत्स्फूर्तपणे म्हणजे अंकुशाबद्दलची कमेंट असेल किंवा आता पटसंख्याबद्दल हे जे असतं हे कोणाचंही काम नाही खरं सांगतो. पण माझ्यावर ही जबाबदारी जी टाकली आहे ती त्याचा एकच माणूस आहे म्हणजे सतीश राजवाडे सर. मी त्यांचे आभार मानतो. कलाकारांना नेहमीच वाटत असतं आपण हे काम करू शकतो. एखाद्या विनोदी कलाकार वाटत असतं आपण सिरियस करू शकतो. सिरियस कलाकाराला वाटतं आपण काहीतरी धमाल करू शकतो. कलाकाराला करायची इच्छा असते पण तो विश्वास टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तो विश्वास स्टार प्रमाणे आणि सतीश सरांनी माझ्यावर टाकला. मी नेहमीच सांगतो की मला माहित नाही याचे 5 सीझन कसे होत आहेत. मी फक्त करत चाललोय. जे मी करतो त्याला निवेदन म्हणतात की मला माहित आहे पण मला आवडतं. मी जेव्हा सेटवर जातो आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी जेव्हा येतात अरे यार का ना ते 12ला काटो झालं यार, सकाळी 7ची शिफ्ट आहे यार आणि आता इथून परत जायचं हे मी मग माझी ती जबाबदारी की इथे आलाय ना मी इथून असा झाला की कुठे गेला ठिकाणाला गेला असा लोकांनी ओळखत पाहिजे. आणि ती एनर्जी ती गोष्ट त्यांची मजा आपल्या कलाकाराची स्टार बोलायच्या सगळ्या सुपरस्टार साठी एक शो करूया ज्यांची धमाल मस्ती असेल. म्हणजे एक दिवशी असतं ना काही म्हणतात खूप अभ्यास केला बाळाच किती तर हे जे आपले बाबा आहेत सतीश राजवाडे हे या कलाकारांचा आपण गेलो जाऊ ते निघाला घेऊन जात आणि तिथं तो एक पोरगा मिळणार तर ती जबाबदारी इमानी बरे करतोय मी. आणि खरंच 5 काय म्हणजे 50 एपिसोड झाले. एक सांगतो माझा जर तरी क्वालिटी मारणार हे मारणार. त्यामुळे थँक्यू सतीश सर. तुम्ही तो माणूस आहात ज्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला मटका लागला. एक गुरुबील असं आहे बोलायचं तर म्हणजे वेगळा विषय होईल पण मटका तिथं लॉन्च पण इथेच झालेलं याच मंचावर आणि माझा आवडता आणि ज्याने मला घडवलं असा शो आता म्हणजे रिंगाणा सीझन 5चं पण लॉन्चिंग इथे होते. त्यामुळे खूप छान. कसाही असेल पण आमचा मनोरंजनाचा किंग मात्र खूपच आहे आणि त्या कुठला मटका नाही हे तुझे परीक्षा हे आम्ही कायम बघत असतो. मला असं काय सांगायला आवडतं की सगळे जे स्टार प्रवाहाचे कुटुंब सदस्य आहेत कलाकार आहेत सगळे यांचा जनरेटर हा एनर्जी देणारा माणूस हा आहे. त्यामुळे तू जसं म्हणालास की ते तिथे येऊन रिक्षा घेऊन जातात ते सीझन 5 मध्ये सुद्धा तू एवढ्या साखरेने करावंस की मध्ये ते करण्याची डबल एनर्जी आली आपल्याला एनर्जी आली. यासाठी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या दोघांपैकी हा फ्रेंडचे आभार त्यांचे मानाचे राहिले होते पण आम्हाला ना पडले का पण फ्रेंडचे आभार श्री सुमेध सर सगळे आमचे सगळे टीमचे आभार. यावेळेला 5 पट आहे. सतीश सर मला म्हणाले यावेळेला काकी यावेळेला धिंगाणा 5 पट आहे. सिद्धार्थ जाधवची हेलिकॉप्टर बरोबर एंट्री आहे. बरोबर आहे. आता लटून येतो की घेऊन येत आहे कळेल पण यावेळेला 5 पट आहे. सागर मोरे चौकारले काम नाही पण खरं सांगतो यावेळेला ज्या पद्धतीने स्टार प्रवाह प्रेक्षकांचं मनोरंजन करतो हे खरंच हे एक त्या अँकर म्हणून सुद्धा प्रचंड एक्साइटेड आहे की हा 5 पट धिंगाणा कसा होणार.
Star Power और Fridge का it's a very old relationship. So I just like to thank Star Power for everything that they've been a part of our lives for the last 6 years. And Satish sir especially. Sir has been with us for 6 years in all our adventures, our problems, good times, bad times, everything. Thank you very much sir. And जब मैं वहाँ से चल के आ रहा था, I was feeling that it is not just Wings production for us. Dhingana is the production of everybody. All the producers who are on Star Power, ये उन सबका प्रोडक्शन है क्योंकि हर किसी का इसमें कंट्रीब्यूशन है. So yeah, that's Thank you. धिंगाणा सीझन 5 यावेळेला धिंगाणा अजून 5 पटीनं वाढणार आहे आपल्या शंकाने संपूर्ण टीमला माहिती. आय लव्ह यू ये लोक आपण सांगा मला